नमस्कार मंडळी. अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वात वास्तव, वजूद, यशवंत, प्राण जाए पर चांद ना जाए, माय फ्रेंड गणेशा या चित्रपटात देखील काम केले आहे. मकरंद अनासपुरे यांनी डॅम्बिस या चित्रपटाचे पटकथा लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली. बऱ्याच लोकांना माहीत नाही की मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अनासपुरे देखील अभिनेत्री आहेत. मात्र सध्या त्या सिने इंडस्ट्रीमधून गायब आहेत. मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचे लव्ह मॅरेज आहे. शिल्पा मूळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटक आणि चित्रपटांमधून काम केले. 2000 साली जाऊबाई जोरात या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पा आणि मकरंद यांची भेट झाली होती. याच काळात मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या होत्या आणि त्यांनी लग्नाची मागणी घातली. शिल्पा यांचा होकार मिळताच दोघांनी त्यांच्या घरी याबद्दल सांगितलं. विशेष म्हणजे दोघांचे आंतरजातीय लग्न आहे, तसा दोघांच्या घरातून विरोध झाला नाही. मग सुरुवातीला मकरंद यांच्याकडे राहायला घर देखील नव्हते. मकरंद शिल्पा यांना मागणी घालण्यासाठी त्यांच्या घरी गेले. ते त्यांच्या वडिलांशी बोलले. सगळे बोलणे झाल्यानंतर शिल्पा यांचे वडील आपल्या मुलीला म्हणाले, शिल्पा, मुलगा खूप चांगला वाटला. तो तुला खूप सांभाळून घेईल. तू त्याला सांभाळून घेऊ शकणार नाही. फार फार तर तू 2 महिनेच त्याच्यासोबत राहशील. नंतर तू घरी येशील. 30 नोव्हेंबर 2001 रोजी औरंगाबादमध्ये दोघांचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर मकरंद यांनी ठाण्यातील वर्तकनगरमधील एक खोली भाड्याने घेतली. आईवडिलांकडे फ्लॅटमध्ये राहणारी शिल्पा लग्नानंतर छोट्याशा खोलीत राहायला आली. नंतर त्यांनी स्वतःचे घर घेतले. लग्नानंतर शिल्पा यांनी काही चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत काम केले. 1-2 नव्हे तर तब्बल 5 चित्रपटात ते एकत्र झळकले. कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकवला मान, नाग्या नाचवला, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले. मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशनच्या कार्यात देखील शिल्पा यांचा मोलाचा